भुजबळांनी जी काही प्रेस घेतली, मला वाटतं एक पॉझिटिव्ह मेसेज हा महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे. पवार साहेब असतील, मागच्या वेळेला सुद्धा मराठा आरक्षणाची जी बैठक झाली त्या बैठकीला पवार साहेब स्वतः उपस्थित होते. आणि आज भुजबळांनी त्यांची घेतलेली भेट हे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत पॉझिटिव्ह सिग्नल आहे. सरकारची सुद्धा हीच भूमिका आहे की कोणत्याही समाजामध्ये भांडण लागता कामा नये. मग तो ओबीसी समाज असो, मराठा समाज असो व इतर कोणताही समाज असो, त्यांनी भांडणं आपसामध्ये होता कामा नये. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे. राहिल्या मागण्याचा प्रश्न, त्या मागण्यासाठी सरकार अत्यंत पॉझिटिव्ह पद्धतीने, मग जरांगे पाटलांची मागणी मराठा आरक्षणाच्या संदर्भात असो, ओबीसी समाजाची मागणी त्यांच्या आरक्षण टिकवणे संदर्भात असो, यासाठी सरकार हे कायमस्वरूपी ॲक्टिव्ह मोडमध्ये आहे. अधिवेशनाच्या काळात सुद्धा सरकारने या संदर्भात बैठक बोलवली होती आणि या बैठकीला विरोधी पक्षाचे काही नेते जे आवश्यक होते, ज्यांनी यायला पाहिजे होतं आणि चर्चा घडायला पाहिजे होती, ती घडल्या गेली नाही. ही वस्तुस्थिती सर्वांना माहीत आहे. म्हणून एखादी पाऊल पुढे जाऊन आज भुजबळ साहेब शरद पवार साहेबांना भेटलेत. पवार साहेबांनी सुद्धा 2 दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांशी बोलतो म्हणून सांगितले. मला वाटतं ही एक पॉझिटिव्ह सिग्नल या महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे. एक आपण हा गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सरकार त्या लोकांना आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये आहे ज्या लोकांना या आरक्षणापासून वंचित राहिलं होतं. म्हणून आज जर पाहिलं तर शिंदे साहेबांनी स्वतः पुढाकार घेऊन शिवरायाची शपथ घेऊन हे जे काही कुणबी नोंदी काढल्यात ज्या होत्या, पण त्याला काढायचा कोणी प्रयत्न केला नाही. आणि दरवेळेला या मराठा समाजाला झुलवत ठेवण्याचं जे काही काम केलं. परवा जर तुम्ही पाहिलं असेल, जरांगे साहेबांनी संभाजीनगरमध्ये जाहीरपणे सांगितलं की ज्या नोंदी मिळाल्या जवळपास 46-47 लाख, त्यामुळं 1.5 कोटी मराठा समाजाला कुणबींचे सर्टिफिकेट मिळालेत, हे त्यांनी मान्य केलेले. ही उपलब्धी सरकारने केलेली आहे. यापूर्वी कोणीही ते केलं नव्हतं, कोणी ती हिंमत केली नव्हती. म्हणून आता ज्या काही मागण्या आहेत, ओबीसींच्या मागण्या असतील, मराठा समाजाच्या मागण्या असतील, या मागण्या संदर्भामध्ये सरकार जसं कोणीही कोणत्याही पक्षाचा असो, पक्ष किंवा इतर कोणत्याही बाबीकडे लक्ष देताना आम्ही हा विरोधी पक्षाचा आहे किंवा हा आपल्या विरोधात आहे अशी आमची भूमिका नाही. सर्वांना बोलून, सर्वांशी चर्चा करून आणि चांगला मार्ग यातून कसा निघेल यासाठी सरकार निश्चितच सगळ्यांना वेलकम करेल, त्यांचं स्वागत करेल, रेड कार्पेट टाकून स्वागत करेल आणि त्यांची